नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यामधून स्वागत करतो। लोणावळ्यामध्ये आई एकविरा देवीचं दर्शन झाले आणि म्हटलं तुमच्यासाठी एक खास बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी घेऊन यावं। सो आज मी तुमच्यासाठी एक खास बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी घेऊन आलोय, जी मिनिमम 10 जण मॅक्झिमम 40 जण या रेंजमध्ये तुमचा ग्रुप असेल तर एक बेस्ट ऑप्शन आहे। अगदी बजेटमध्ये मिळणार आहे। व्हिडिओच्या शेवटी मी रेट सुद्धा सांगणार आहे। विलाची टूर दाखवण्या अगोदर इथे कसं पोहोचायचं ते तुम्हाला सांगतो। अगदी तुम्ही ट्रेननी लोकल ट्रान्सपोर्ट जे आहे त्याच्यानी तुम्ही येऊ शकता। जर तुम्ही पुण्याहून येताय तर लोकल ट्रेननी तुम्ही डायरेक्ट मळवली स्टेशनला उतरू शकता। तिथून अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे, 5 मिनिटात तुम्ही या प्रॉपर्टीवर पोहोचाल। 500 मीटर पण नसेल अंतर। लोणावळा स्टेशनवरून जर तुम्ही येणार असाल तर लोणावळ्यावरून तुम्हाला लोकलनी मळवली स्टेशनला यायचंय। तिथून अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही इथे पोहोचाल। आई एकविरा देवीचं जे मंदिर आहे ते इथून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे। सोबतच इथून विसापूर असेल, लोहगड असेल, बाजे केव्ज असेल, हे स्पॉट अगदी जवळ आहेत। सो हा एक प्राइम स्पॉट आहे, तिथेच ही प्रॉपर्टी आहे। सो त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन, गुगल मॅपची। इवन कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे। सो चला आता प्रॉपर्टीची टूर करूया। जसं मी तुम्हाला सांगितलं, रेल्वे ट्रॅक जो आहे तो या बाजूलाच आहे। इथून एंट्री केलात तुम्ही की गाडी पार्किंगचा बऱ्यापैकी मोठा स्पेस आहे। इथे एक गाडी लागले अशा 4 गाड्या लागू शकतात। त्यानंतर इथे स्विमिंग पूल आहे। या बाजूला हा आहे 5 BHK विला आणि इथे हा मल्टीपर्पज आपण स्पेस बोलू शकतो। सध्या तरी इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। आपल्याला जर ड्रिंक्स वगैरे करायचे असतील किंवा मील्स काही एन्जॉय करायचे असेल तर तुम्ही इथे बसून करू शकता। इवन इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता, आउटडोर गेम्स खेळू शकता। त्यानंतर मग हा आहे 5 BHK विला। इथे हा जो स्विमिंग पूल आहे तो 4.5 ते 5 फीट डीप आहे। हे बघा, पाणी क्लिअर आहे, तुम्हाला बेस दिसत असेल, स्वच्छ पाणी आहे। आणि आता आपण जाऊया विलामध्ये। सो तुम्ही एंटर केल्यावर हा इतका मोठा लिव्हिंग एरिया आहे। तुम्हाला ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम मिळणार आहे। या बाजूला तुम्हाला स्मार्ट टीव्ही दिलेला आहे विथ वायफाय कनेक्शन, हाय स्पीड वायफाय कनेक्शन तुम्हाला दिलेलं आहे। इथे आहे डायनिंग एरिया। सो इथे तुम्ही ज्या मील्स असतात त्या तुम्ही एन्जॉय करू शकता। सोबतच तुम्हाला जर काही गरम करायचं असेल किंवा बाकी किचन यूज करायचं असेल तर त्याची पण सोय केलेली आहे। तुम्हाला फ्रीज दिलेला आहे, प्युरिफायर आहे। सो पाणी पण तुम्हाला इथे म्हणजे तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे 2 बेडरूम्स आहेत, त्यातली ही एक बेडरूम आहे, ती तुम्हाला दाखवतो या। सो ही जी बेडरूम आहे ही पहिली बेडरूम। स्पेशियस किती आहे बघा। हा ओव्हरऑल विला जो आहे ना तो मोठ्या ग्रुपसाठी मला बेस्ट वाटतोय। पण तुम्ही छोटा ग्रुप जरी असेल तरी तुम्ही इंडिव्हिज्युअली पण बुक करू शकता। तुम्हाला कॉल करून विचारावं लागेल। सो ते मी तुम्हाला लास्टला सांगणारच आहे। या बाजूने बघा किती मोठा स्पेस आहे ते। हे वॉशरूम आहे। सो वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहे। आता आपण जी दुसरी रूम आहे ती पाहूया। सो ही जी रूम आहे ती लिव्हिंग रूमला अटॅचच आहे। ही रूम पण जी आहे ती स्पेशियस आहे।
तुम्हाला AC मिळतो, सगळ्या ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्या मिळतात. सोबतच इथे वॉशरूमसुद्धा दिलेला आहे. सो वॉशरूमसुद्धा नीट आणि क्लीन आहे. चला आता आपण वर जाऊया. सो वर पण 3 रूम आहेत विथ अटॅच वॉशरूम. सो ते बघूया या. आता आपण वर आलोय. सो इथे आहे ना, हा इतका मोठा स्पेस आहे. तिथे तुम्ही पार्टी करू शकता किंवा मग हे गेम्स ठेवलेले आहेत. कॅरम आहे, तिथे चेस आहे, पत्ते आहेत, तर ते खेळू शकता. आणि इथून जो व्ह्यू आहे तर हा आहे रेल्वे ट्रॅक. सो इथे या बाजूला मयवली स्टेशन आहे, या बाजूला लोणावळा स्टेशन आहे टुवर्ड्स मुंबई. आणि इथे बाजूलाच हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तर त्याच्या दोघांच्या मध्ये हा छोटासा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये हा विला आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्रा वॉश बेसिंगसुद्धा दिलेलं आहे. सो जर तुम्ही इथे गेम्स वगैरे खेळताय, हात वगैरे धुवायचे असतील तर इथे, किंवा मग इथे आपण जेवण पण अरेंज करू शकतो. सो ते पण सोय केली जाईल. इथे टोटल 3 रूम्स आहेत, तिन्ही AC रूम आहेत. तर पहिली ही रूम बघूया. हा जो रूम आहे तो हे बघा, स्पेशियस रूम आहे विथ ऑल ॲम्युनिटीज. आणि इथे वॉशरूम सुद्धा आहे. सो वॉशरूम पण खूपच मोठे आहे. आता आपण ही रूम पाहिली, याच्याच बाजूला ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. सो ही रूम पहिली दाखवतो तुम्हाला. इथे आहे वॉशरूम आणि या बाजूला बेड. इथे पण स्पेस आहे बघा, एक्स्ट्रा पर्सन आरामात इथे एक्स्ट्रा मॅट्रेस सोबत राहू शकतात. सोबतच इथे AC दिलेला आहे तुम्हाला. बाकी सगळ्या ॲम्युनिटीज सगळं सेमच आहे सर्व रूम्समध्ये. स्पेस बऱ्यापैकी मोठा आहे सगळीकडेच. वॉशरूम बघा इथलं, हे बघा किती मोठा स्पेस दिलाय बघा. सो ही जी रूम आहे ही इथली शेवटची रूम, 5वी रूम. स्पेस बघा. इथे एक खासियत आहे, या बाजूला वॉशरूम आहे, हे बघा दरवाजा आहे जो डायरेक्ट तुम्हाला या छोट्या बाल्कनी टाईप एरियामध्ये घेऊन येतो. आणि इथे हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. या बाजूला हा रेल्वे ट्रॅक आणि हा एक छोटासा स्पेस आहे. कपल वगैरे असेल ना तर त्यांना जर प्रायव्हसी हवी असेल तर हा बघा, हा स्पेस बेस्ट आहे. ते त्यांचे मील्स असतील किंवा थोडासा टाइम स्पेंड करू शकतात बऱ्यापैकी चांगला. अशी ही प्रॉपर्टी आहे. या 5 रूम आहेत. चला मी तुम्हाला आता पूर्ण प्रॉपर्टी दाखवली. आता आपण नाईट ॲम्बियन्स कव्हर करणार आहोत. त्याच्या अगोदर संध्याकाळचं चहा नाश्ता आला. नाश्त्यामध्ये चहा आणि भजी असते. सो म्हटलं की ते पण ट्राय करू आणि सांगू की कसं आहे ते. बाकी पॅकेज जर तुम्ही घेताय विथ फूड तर ते सेपरेट पॅकेज असणार आहे. म्हणजे त्याचे 800 रुपये असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला लंच, इव्हिनिंग हाय टी, डिनर आणि ब्रेकफास्ट हे पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं. म्हणजे जी कॉस्ट आहे विलाची त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा तुम्हाला 800 रुपये पे करावे लागतील. सो आता मी हे संपवतो आणि मग तुम्हाला नाईट ॲम्बियन्स दाखवतो.
गुड मॉर्निंग. काल मस्त झोप झाली. पॅकेजमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवलं. सो ही जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही विथ फूड और विदाउट फूड दोन्ही ऑप्शनमध्ये बुक करू शकता. जर विथ फूड बुक करताय तर 800 रुपये पर पर्सन या रेटमध्ये तुम्हाला फूड मिळेल. आणि जी कॉस्टिंग आहे प्रॉपर्टीची ती वेगळी असणार आहे. सो प्रॉपर्टीची जी कॉस्टिंग आहे ती आहे 6000 वीकडेजमध्ये 10 लोकांसाठी. एक्स्ट्रा पर्सनचे 500 तुमचे ॲड होणार आहेत. आणि जर वीकेंडला तुम्ही बुक करताय तर 12,000 रुपये असणार आहेत अप टू 12 लोक. सो तुम्ही पकडा ना 1,000 रुपये पर पर्सन या रेटमध्ये ही प्रॉपर्टी बुक करू शकता. एक्स्ट्रा पर्सन असतील तर 500 रुपये वाढणार आहेत. सो त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. इवन व्हिडिओ खाली किंवा स्क्रीनवर जो मी नंबर दिला आहे त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट प्राईस नक्कीच मिळणार आहे. सो हा जो विला आहे 5 BHK विला आहे. पण जर तुमचा छोटा ग्रुप असेल तरी तुम्ही बुक करू शकता. डोंट वरी, काही इश्यू नाही आहे. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. ट्रॅव्हल कसं करायचं ते तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. सो चला आता इथून निघणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.